दरिवडची तालुका जत जिल्हा सांगली येथील तलाठ्याचा अनागोंदी कारभार उघड, प्रांताधिकाऱ्यांनी दिले नोटीस काढण्याचे आदेश। दरिवडची तालुका जत येथील सर्वे नंबर 1246, 1248, 1996 व 1997 या जमिनीबाबत करण्यात आलेल्या फेरफार क्रमांक 7467 वरून महसूल विभागाच्या कारभार प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। हा फेरफार रद्द करून संबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडलाधिकारी संघ यांच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी काडाप्पा शिरगोंडा माळी यांनी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्याकडे दिली असून या निवेदनाची दखल घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन संबंधित तलाठी व मंडलाधिकारी यांना नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत। दरिवडशी येथील या जमिनीबाबत यापूर्वी फेरफार क्रमांक 999 तसेच RTS प्रकरणामध्ये सक्षम महसूल अधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत। मात्र त्यानंतर सन 2008 मधील जुन्या खरेदी दस्तऐवज व फेरफार क्रमांक 2797चा आधार घेत फेरफार क्रमांक 7467 मंजूर करण्यात आल्याचा आरोप माळी यांनी केला। यापूर्वीच्या आदेशात बदल करणारा स्वतंत्र सक्षम आदेश असताना फेरफार क्रमांक 7467 कोणत्या अधिकाऱ्याने व कोणत्या कागदपत्राच्या आधारे मंजूर करण्यात आला याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच फेरफार मंजूर करण्यापूर्वी आपली हरकत विचारात घेण्यात आली का याची तपासणी करण्याची मागणी आहे। फेरफार क्रमांक 7467ची संपूर्ण मूळ फाईल मागून तपासावी, त्याचा आधार व मंजुरीची प्रक्रिया स्पष्ट करावी आणि पूर्वीच्या उपविभागीय अधिकारी जत तसेच अप्पर जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशाचा विचार करून फेरफार रद्द करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या प्रकरणामुळे दरिवडची महसूल अभिलेख व फेरफार प्रक्रियेबाबत चर्चा सुरू झाली असून प्रांताधिकाऱ्यांनी तलाठी व मंडलाधिकारी यांच्या दप्तरसह चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। याबाबत पुन्हा एकदा तलाठी व मंडल अधिकाऱ्याचा भोंगळ कारभार उघड झाला असून प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दरिवडचे तलाठी व संघचे मंडलाधिकारी यांना नोटीस काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.